प्रेझेंट आणि पास्टमध्ये अजूनही कन्फ्युजन आहे. प्रेझेंट आणि पास्टमधला डिफरन्स खूप सिंपल आहे. फक्त टाइम बदलतो. प्रेझेंट म्हणजे आत्ता किंवा रोज होणारं ॲक्शन. पास्ट म्हणजे आधी झालेलं ॲक्शन. सिंपल रूल लक्षात ठेवा. प्रेझेंटसाठी वर्बचा फर्स्ट फॉर्म वापरतो. पास्टसाठी वर्बचा सेकंड फॉर्म वापरतो. उदाहरण बघा. लिहिणे या क्रियेसाठी 3 फॉर्म्स आहेत. राईट फर्स्ट फॉर्म, रोट सेकंड फॉर्म, रिटन थर्ड फॉर्म. आता एक सेंटेन्स बघूया. आय राईट एसे, मी निबंध लिहितो. आय रोट एसे, मी निबंध लिहिला. आणखी काही एक्झाम्पल्स. आय गो टू ऑफिस डेली, मी रोज ऑफिसला जातो. आय वेंट टू ऑफिस येस्टरडे, मी काल ऑफिसला गेलो. आय प्ले क्रिकेट, मी क्रिकेट खेळतो. आय प्लेड क्रिकेट, मी क्रिकेट खेळलो. शी वर्क्स इन अ कंपनी, ती एका कंपनीत काम करते. शी वर्क्ड इन अ कंपनी, तिने एका कंपनीत काम केलं. नोटीस केलं का? वर्ब बदलला की टेन्स बदलतो. गोचा सेकंड फॉर्म वेंट, प्लेचा सेकंड फॉर्म प्लेड, वर्कचा सेकंड फॉर्म वर्क्ड. आणखी एक इम्पॉर्टंट पॉइंट. प्रेझेंटमध्ये ही शी सोबत एस किंवा एस लागतो. ही प्लेज, शी वर्क्स. पण पास्टमध्ये सगळ्यांसाठी सेम फॉर्म वापरतो. आय प्लेड, ही प्लेड, धे प्लेड. डिफरन्स इतकाच आहे. टाइम बदलला की टेन्स बदलतो आणि टेन्स बदलला की वर्बचा फॉर्म बदलतो. सो आजपासून रुटीन सांगताना सिंपल प्रेझेंट अँड स्टोरी सांगताना सिंपल पास्ट वापरा. पटतंय का? वर्ब बदला, इंग्लिश सुधारा. चला प्रॅक्टिस करा आणि कमेंट्समध्ये सेंटेन्सेस टाका आणि पुढच्या टेन्ससाठी पेजला फॉलो करा. थँक्स.